तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आता इथे वल्लरीने स्वतःहून आग लावलेली असते आणि आता तिला वाटलेलं असतं की या सर्वामध्ये ईश्वरी अडकेल, पण तसं तर काही घडलेलं नसतं। त्यामुळे मग आता वल्लरी मामी वेगळा काहीतरी कांड करायचा पण ईश्वरीला अद्दल घडवायची असंच ठरवते। त्यामुळे आता नेमकं वल्लरी मामी असं काय करते आणि अर्णव कशा पद्धतीने आता यामध्ये ईश्वरीला प्रोटेक्ट करतो हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथे काय पाहतो की वल्लरी मामी जी असते ती आता अर्णवचा हात भाजल्याबरोबर कांगावा करायला लागते की बापरे केवढा हात भाजला पोराचा, बापरे बापरे, अरे अर्णव तुला खूप जळत असेल ना, खूप त्रास होत असेल ना बाळा, अरे किती लागलंय तुला बघ, अरे कोणीतरी जरा पाणी घेऊन या वगैरे वगैरे, कसं झालं हे सगळं, अपशकुन झाला। त्याबरोबर आता लगेचच अंजली म्हणते मामी अगं काय बोलतेस तू, हे अपशकुन वगैरे, चिंटू तू एक काम कर बरं, जा पहिलं वरती तू हात आहे ना तुझा पाण्याखाली धर आणि त्याच्यानंतर ते सुके कपड्याने सुकं कर थोडं आणि त्याच्यावरती लगेच काहीतरी क्रीम वगैरे लाव रे, मलम लाव, जा जा। त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो हो हो ताई जातोय, डोंट बी पॅनिक, डोंट बी पॅनिक, एवढं काहीच झालेलं नाही आहे, इट्स ओके, अगं थोडंसं फक्त भाजलं आहे, फाईन। आणि मग लगेचच अर्णव आता तिकडनं वरती येतो। आता अर्णवला हाताला जळत असतं खूप, त्याला त्रास होत असतो, पण आता खाली सर्वांसमोर तो त्रास दाखवत नसतो जेणेकरून कोणी ईश्वरीला नावं ठेवू नये की हिच्यामुळे हे सगळं झालं। मग आता इशू वरती आलेली असते, इशू अर्णवला रागातच म्हणते हात बघू। त्याबरोबर अर्णव म्हणतो हे जरा प्रेमाने सुद्धा, त्यावर ईश्वरी म्हणते हात बघू म्हटलं ना। मग आता अर्णव हा लगेचच तिच्या हातामध्ये स्वतःचा हात देतो। तर ईश्वरी म्हणत असते स्वतःची स्वतःला काळजी म्हणून घेता येत नाही ना तुम्हाला, हां नुसती नुसती धडपड धडपड। आता कापूर टाकताना एवढं साधं कळत नाही का तुम्हाला की कापूर जरा वरून टाकायचा असतो, जर कापूर हातावर आला तर त्याच्याने आग लागू शकते, नाही फक्त हे जे डोकं एवढं मोठं दिलं आहे त्याच्यावरती केस वाढवायचे एवढे मोठे मोठे आणि फक्त वर्कआउट करताना ते केस असे असे हलवायचे, बरोबर ना, त्याच्यासाठीच वापरता ना तुम्ही डोकं। त्यावर अर्णव म्हणतो हो त्याच्यासाठीच वापरतो ना, आणि बिझनेस आयकॉनचे अवॉर्ड तुझ्या मेंदूतल्या आयडियांमुळे मिळतं आपल्याला, तुझ्या डोक्यांमुळे। त्याबरोबर ईश्वरी म्हणते झालं इथेही मारले मला टोमणे, तुमच्याच भलाईसाठी बोलते ना मी, स्वतःची काळजी घेता येत नाही, उगाचच्या उगाच दुसऱ्यांच्या जीवाला नुसते घोर लावून ठेवायचे। त्यावर अर्णव लगेच म्हणतो मिस इंदौर तू बोलती असते, तू करती असते आणि तुझ्या बुद्धीत येते सगळं वेगळं वेगळं असं तुला वाटत नाही का। मग ईश्वरीचा आता आ होतो। त्याबरोबर अर्णव तिला म्हणतो तोंड बंद कर आणि हाताला पटापट मलम लाव, जखम लवकर भरली गेली पाहिजे काय। त्याबरोबर आता ईश्वरी अर्णवकडे रागाने बघायला लागते, म्हणजे तिला वाटत असतं की एवढं या माणसाला लागलंय तरीसुद्धा हिडीस विनोद करायची याची सवय काही जात नाही। ईश्वरी म्हणत असते विनोदना जरा कमी करत जा, शोभत नाही तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरला। त्याच्यानंतर आपण पाहतो की आता अर्णव हा मलम वगैरे ईश्वरीचं लावून झाल्याच्या नंतर जरा काम करायला घेतो आणि आता तो हात चालवण्याचा लिहायला घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला लिहायला जमत नसतं। त्यावर आता तो विचार करतो अरे यार शिट। तर ईश्वरी म्हणते एक दिवस काम नाही केलं तर काय आभाळ कोसळणार आहे का तुमच्यावर, का त्या कामावर डोंगर येणार आहे कोसळून, एक दिवस जरा आराम करायचा, काय फरक पडणार आहे एवढा एक दिवसाने। त्याबरोबर आता ईश्वरी असं म्हणते, त्यावर अर्णव म्हणतो हे सुद्धा प्रेमाने सांगता आलं असतं। ईश्वरी म्हणते माझं प्रेम असंच आहे, बस मी अशीच आहे, हवं असेल तर घ्या नाही तर सोडून द्या। त्यावर अर्णव म्हणतो ठीक आहे ठीक आहे सोडून देतो। त्यावर ईश्वरी म्हणते म्हणजे तुम्ही पुन्हा माझं नाहीच ऐकणार ना। त्यावर अर्णव म्हणतो काम सोडून देतो असं म्हणत होतो मी, नाही करत आहे काम, ऐकलं आहे मी तुझं, इट्स ओके प्लीज। आणि मग अर्णव आता हातातला पेन वही सगळं खाली ठेवतो आणि मी आलोच एवढं बोलत जरा तिकडनं बाहेर निघतो। त्याबरोबर आता इथे वल्लरी मामी ही कान भरते लगेचच आता इथे आईचे की बघा आता ईश्वरीने किती चुकीचं वागली आहे, तिच्यामुळे आपल्या अर्णवला एवढं भाजलं आहे तरीसुद्धा त्याच्या जवळ गेली। अहो ती अभद्र अपशकुनी मुलगी आपल्या अर्णवच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केल्याशिवाय गप्प काही बसणार नाही। आज थोडक्यावर निभावलं हाताच्या चटक्यावर, पण उद्या जर सगळं अंग जळून निघालं तर काय करायचं। सात्विकताईंच्या बाबतीत काय घडलं होतं ते आई तुमच्या लक्षात आहे ना। अहो सात्विकताईंच्या बाबतीत सुद्धा तुम्ही लग्न करताना पत्रिका वगैरे जुळवल्या नव्हत्या, पण आता त्याचा किती मोठा परिणाम आपल्याला 20 वर्षांपूर्वी भोगावा लागला होता। अहो आपल्या सात्विकताईंना स्वतःचा जीव गमवावा लागला हो, त्यांच्या प्रेमाची किंमत त्यांच्या जीवाने घेतली,
पण आता आपल्या अर्णवच्या बाबतीत हे व्हायला नको. अहो, प्रेमापेक्षा आपल्या अर्णवचा जीव महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. तुम्हाला काय वाटतं? त्यावर आजीसुद्धा बरोबर आहे वल्लरी तुझं असं म्हणते. त्यावर वल्लरी म्हणते, आई मला माफ करा, पण मला काय वाटतं ना, आपण एकदा पुन्हा गुरुजींना घरी बोलवायला हवं. नाही म्हणजे आपले धर्माधिकारी गुरुजी येऊ शकणार नाही, मला माहीत आहे. मी माझ्या एखाद्या ओळखीच्या गुरुजींना बोलवते. म्हणजे काय होईल, कमीत कमी आपल्याला गुरुजी सांगू तरी शकतील ना की अर्णवच्या आयुष्यात आता ह्या मुलीमुळे नेमके काय काय प्रॉब्लेम्स येणार आहेत ते. आपल्याला जर माहिती असेल तर कमीत कमी आपण ते टाळण्याचे पूर्वप्रयत्न तर करू. आणि नियतीच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही असं म्हणतात. आपण ते टाळू जरी शकलो नाही तरी ते घडल्याच्या नंतर ते सहन करण्याची कमीत कमी आपल्या मनाची तयारी तरी होईल. तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे बघा, शेवटी घरातल्या मोठ्या तुम्ही आहात. तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय मला मान्य असेल. मी फक्त चिंटूच्या काळजीपोटी बोलते हो. अहो, काहीही झालं तरी सात्विकाताई गेल्यानंतर अर्णववर मी अगदी आकाशप्रमाणेच प्रेम केलं हो. अर्णव आणि आकाश ही दोन्ही मुलं मला सारखीच आहेत. उलट आकाशच्याही आधी अर्णव मला जवळचा आहे. कारण सात्विकाताई गेल्या आणि तेव्हापासून अर्णवची सर्व जबाबदारी मी घेतली. त्याच्यानंतर मला आकाश झाला. माझ्यासाठी अर्णव आकाशपेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे हो आई. कारण शेवटी तो माझा पहिला मुलगा आहे. त्याबरोबर आता इथे वल्लरीने एका बाबाला बोलवलेलं असतं आणि तिने त्याला अगदी छान पट्टी पडवूनच आणलेलं असतं. त्यामुळे बाबा आता अगदी तसंच बोलत असतो जसं वल्लरीने बोलायला लावलेलं असतं. वल्लरीने त्याला सांगितलेलं असतं की हे बघ, असं बोलायचं की ईश्वरी या मुलीचं अर्णवबरोबर लग्न झालं आहे. तिची पत्रिका आणि अर्णवची पत्रिका अजिबातच एकमेकांबरोबर जुळत नाही. या दोघांनी एकत्र राहणं म्हणजे आगीचा विस्तवाशी खेळ होणं. त्यामुळे ह्या दोघांनी एकत्र राहायला नको. पण आता जर यांचं लग्न झालंच असेल तर अर्णवच्या पुढच्या आयुष्यात काही धोका येऊ नये म्हणून या मुलीला नवरात्रीच्या दिवसांमध्ये व्रत करावं लागेल. आणि तिचं व्रत हे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होईल. पहिल्या दिवशी घटस्थापना होते, देवी आपल्या घरात विराजमान होते. मग तिची सगळी सेवा, तिची सगळी तयारी आपण करायची आणि दुसऱ्या दिवशी व्रत करायचं. दुसऱ्या दिवशी ह्या मुलीने म्हणजेच ईश्वरीने पहिल्या दिवसापासून काहीही सकाळी उठल्यावर खायचं नाही आणि रात्री झोपेपर्यंत अगदी थुकीसुद्धा तिने गिळायची नाही. निर्जळी निरंकार उपवास करायचा. फक्त रात्री एकदा ती फळं खाऊ शकते आणि पाणीसुद्धा रात्री एकदाच प्यायचं. फळं पाणी प्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी अनवाणी पायाने मंदिरात जायचं आणि तिथे जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं. मी मंदिराचा पत्ता देईन त्याच मंदिरात जायचं. ती खूप जागृत देवी आहे आणि नवरात्रीच्या दिवसात तर ती आणखीन जास्त पावते भक्ताला. आता तो मुद्दामून मी पत्ता देईन असं म्हणतो कारण वल्लरीने मुद्दामून लांबचं मंदिर ठरवलेलं असतं. त्याबरोबर आता आजीला तो विचारतो, करतील ना पण ते मुलगी एवढं सर्व? नाही, कारण काय आहे, श्रीमंत घरातल्या मुलींना हे सर्व झेपत नाही. आणि त्यातूनही ती अर्णवची बायको, मला वल्लरी म्हणत होती अर्णव हा देवावर विश्वास ठेवत नाही म्हणून. त्यावर आजी म्हणत असते, अर्णवचा जरी देवावर विश्वास नसला तरी अर्णवच्या आजीचा देवावरती विश्वास आहे आणि त्यामुळे हे सर्व काही ह्या ईश्वरीला करावंच लागेल. तू करशील ना हे सगळं? म्हणत होतीस ना त्या दिवशी, सून म्हणून या घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करशील, कुळाचार पूर्ण करण्याचा प्रयत्न करशील. मग आता असं समज की ही या घरची रीत आहे की सुनेने जाऊन दर्शन घ्यायचं. मान्य आहे तुला? त्याबरोबर ईश्वरी 1-2 मिनटं विचार करते, गप्प बसते आणि लगेचच आजीला उत्तर देते, हो आजी, मला मान्य आहे. जर ही तुमची अट असेल तर मी पूर्ण करेनच. मी जाईन अनवाणी पायाने आणि घेईन दर्शन. मी करेन अखंड दिवस उपवास, काही खाणार नाही, काही पिणार नाही. आणि आणखीन काही असेल तर तेही सांगा. त्यावर गुरुजी सांगतात, आणि हो, पोथीचं वाचन करावं लागेल. पोथी वाचन गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या कानावरती पोथीचे शब्द पडले पाहिजे. त्यावर वल्लरी म्हणते, पोथी काय असतं ते माहीत तरी आहे का? नाही, नसेल माहिती तर विचारून घे. ईश्वरी म्हणते, केलं आहे मी पोथी वाचन. त्यानंतर आता ईश्वरीचा उपवास असतो. तर आता दुसऱ्या दिवशी ईश्वरी सकाळी उठलेली असते. उठल्याबरोबर ती आंघोळ वगैरे करते आणि नेहमीप्रमाणे पाणी प्यायला येते. त्यावेळेस तिला आठवतं की नाही, आपला उपवास आहे, पाणी प्यायचं नाही. मग ती आता पाणीसुद्धा पित नाही.
पित नाही. तर इकडे आता गुरुजींचं, वल्लरीचं, ईश्वरीचं आणि आजीचं बोलणं अंजलीने ऐकलेलं असतं. आता अंजलीला हे सगळं अर्णवला सांगायचं असतं, पण रात्री अर्णव घरी नसल्यामुळे अंजली ताईचं सांगायचं राहून जातं. मग अंजली सकाळ सकाळ अर्णवच्या खोलीत येते. तर आता ईश्वरीसुद्धा खोलीत असते. मग अंजली अर्णवला खुणावते की चिंटू जरा काम आहे, बाहेर येशील का? मग अर्णव ताईला येऊन विचारतो की ताई काय झालं, एनिथिंग सिरियस? त्यावरती म्हणत असते एनिथिंग, खूप सिरियस आहे गोष्ट. त्यावर तो म्हणतो काय झालं आहे ताई, बोल पटपट. मग ती सांगायला लागते की अरे ईश्वरीला तुला लॉस होऊ नये बिझनेसमध्ये, परत तुझं आरोग्य चांगलं राहावं, तुझ्यावर कोणतं संकट येऊ नये म्हणून आजीने आणि वल्लरी मामीने एका गुरुजींना बोलवलं होतं आणि त्या गुरुजींनी सांगितलं आहे की ईश्वरीला अख्खा दिवस आजचा उपवासी राहायचा आहे. अरे साधं पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे, थुकीसुद्धा गिळायची नाही आहे आणि त्यात पोथी वाचनसुद्धा करायचं आहे आणि रात्री फक्त ती एकदाच फळं खाऊ शकते, पाणी पिऊ शकते आणि दुसऱ्या दिवशी अनवाणी पायाने तिला मंदिरात जायचं आहे आणि ते मंदिरसुद्धा मला वाटतं लांबचंच आहे. अरे तुळजामातेचं मंदिर जे आहे ना तिथे जायचं आहे. त्यावर अर्णव म्हणतो बापरे ते मंदिर तर लांब आहे. मग आता त्याच्यानंतर अर्णव म्हणतो इट्स ओके ताई, काय करायचं ते मी बघतो, यू डोंट वरी, मी आहे ना. मग आता ईश्वरी ही सगळ्यांना जेवणाच्या टायमावरती जेवणं वगैरे वाढते. तर आता लगेचच अर्णव हा तिकडनं चाललेला असतो. तर आकाश हा अर्णवला दादा तू सुद्धा ये ना जेवायला असं सांगतो. त्यावर अर्णव म्हणतो नाही नको, मला भूक नाही आहे, मला वाटलं की नंतर खाऊन घेईन, तुम्ही खाऊन घ्या, मी आलोच, माझं थोडं एक महत्त्वाचं कामसुद्धा आहे. एवढं बोलून अर्णव हा लगेचच मी आलो म्हणत फोनवरती बोलायला लागतो आणि तिकडनं निघून जातो. येस ओके वाय नॉट, तुम्ही एकदा आकाशबरोबर याबद्दल कोऑर्डिनेट करून घ्या, मग त्यानंतर आपण ठरवू. त्याच्यानंतर आता संध्याकाळी चहा प्यायची वेळ झालेली असते. तर मामा चहा प्यायला बसलेला असतो. इतक्यात अर्णव तिकडे येतो. मामा लगेचच आता लता म्हणजे त्यांच्या घरातली नोकर तिला हाक मारतो आणि म्हणतो लता जरा अर्णव साथीसुद्धा चहा घेऊन ये गं. अर्णव साहेबसुद्धा चहा घेतील. अरे रे नाही कॉफी पितोस ना रे तू, बायकोच्या घरी चहा प्यायलेला चालतो, आमच्याकडे कॉफीच लागते काय, आमच्याबरोबर थोडी तू चहा पिऊ शकतोस, असा टोमणा मारतो. त्यावर अर्णव म्हणतो असं काही नाही आहे मामा, तुझ्यासोबत सुद्धा मी चहा पिऊ शकतो. मामा म्हणतो बघा चॅलेंज घेऊन यावं लताताई, जरा तुम्ही चहा आता कॉफी कॅन्सल करा. त्याबरोबर अर्णव म्हणतो पण नाही मामा, मला आता चहासुद्धा नको आहे आणि कॉफीसुद्धा. मामा म्हणतो बघ घेतलीस की नाही, लगेच माघार घेतलीस की नाही. अर्णव म्हणतो मामा मला कॉफीसुद्धा नको आहे आणि चहासुद्धा नको आहे प्लीज. तर आता इशू मनातल्या मनात म्हणत असते की अरे काय चाललंय या भडकुचंचं, इथे मला खायला प्यायला मिळत नाही आहे आणि इथे यांना बळजबरीने लोक खायला प्यायला देत आहेत आणि यांचं चाललं आहे मला नको आहे. एवढा कसला हा ॲटिट्यूड आला यांना, नकोचा. जाऊ दे, मला काय करायचं आहे, मी कशाला उगाच बोलून स्वतःच्या तोंडाची वाट लावून घेऊ, मी काही बोलतच नाही, यांना काय करायचं आहे ते यांना करू दे, असा विचार इशू करते. देवा कधी एकदाची रात्र होईल आणि कधी एकदाचं मला खायला मिळेल असाही विचार तिच्या मनात सुरू असतो. तर वल्लरी ईश्वरीला अलगच म्हणते गुरुजींनी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना. त्यावर ईश्वरी म्हणते हो, माझं पोथी वाचन राहिलंय, मी करेन पोथी वाचन. त्यानंतर आता वल्लरी म्हणते खोटं बोलू नकोस हा, केलं म्हणून नाही, आत्ताच्या मुलींना सवय असते खोटं बोलायची म्हणून म्हणते. त्यावर इशू सांगते मी त्या मुलींपैकी नाही. तर आता इथे वल्लरी ही मनातून खूप खुश असते, कारण ईश्वरीला होणारा त्रास तिला बघून आनंद होत असतो. ईश्वरीच्या त्रासात भर पडावी म्हणून वल्लरी काय करते, रात्री ईश्वरीला फळं राहू नये म्हणून नोकरांना सगळी फळं वाटते आणि म्हणते तुमच्या घरी घेऊन जा, इथे एवढी राहिली तर काय होईल, त्यापेक्षा तुमची मुलं बाळं खातील तरी, घेऊन जा. मग ते नोकर फळं घेऊन जातात. आता ईश्वरीला खूप भूक लागते. ईश्वरी रात्रीचं ज्या वेळेस फ्रीज उघडते तेव्हा तिला दिसतं की बापरे एवढं मोठं फ्रीज आहे आणि फ्रीजमध्ये काहीसुद्धा नाही आहे, एक फळ नाही, असं कसं होईल, आणि आता मी काय खाऊ, मला जर खूप भूक लागली, जर उपवास मोडला तर आजीना वाईट वाटेल. तर आता इथे अर्णवला सुद्धा माहीत असतं की ईश्वरीनेही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, त्यात त्यालाही भूक लागलेली असते. मग तो काय करतो, पटकन जाऊन फ्रीज उघडतो आता आणि फळं बघतो तर त्यालासुद्धा फ्रीजमध्ये एकही फळ दिसत नाही. तो विचार करतो अरे असं कसं झालं, आपल्या घरात फळं नाही आहेत. अर्णव लगेचच एका मेडला हाक मारतो, आशाबाई ओ आशाबाई. त्यावर आशा तिकडे येते. अर्णव म्हणतो हे काय, आपलं फ्रीज रिकामं, अहो फ्रीजमध्ये नेहमी फ्रूट्स असतात, आपल्या फ्रूट्स कुठे आहेत. त्यावर ती सांगते वल्लरी मॅडमनी मगाशी आमच्या सगळ्यांमध्ये फ्रूट्स वाटून दिले. त्यावर हे ऐकून अर्णव म्हणतो व्हॉट. त्यावर ती सांगते येस सर.
मग अर्णव स्वतःहून जाऊन ईश्वरीसाठी बाजारातून फळं विकत घेऊन येतो. कापून वगैरे ईश्वरी समोर आणतो. ईश्वरी म्हणत असते, मला तुमच्याकडून काही सुद्धा नकोय. ईश्वरी पोथीवाचन करत असते, त्यामुळे ती अर्णवला म्हणते, मला पोथीवाचन करू द्या, उगाच मध्ये मध्ये लुडबुड करू नका, होतच आलंय माझं. त्यावर अर्णव म्हणतो, मग तू पूर्ण वाच, त्यानंतर मी बोलतो. ईश्वरी वाचते पूर्ण, आणि पूर्ण ईश्वरीचं वाचून झाल्यावर अर्णव म्हणायला लागतो की हे बघ, मी तुझ्यासाठी घेऊन आलो. मी सकाळपासून काही सुद्धा खाल्लेलं नाहीये. का माहिती आहे? कारण तू उपाशी आहेस आणि मी तुझ्याशी लग्न केलं आहे. आता तू माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहेस. तू जर उपाशी आहेस तर मी कसं खाणार म्हणून. आणि मला असं कोणीतरी म्हटलं होतं की त्यांच्या आईने त्यांना शिकवलं लहानपणापासून की अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, ते कधीही वाया घालवायचं नसतं. कितीही राग आला तरी अन्नाचा अपमान करायचा नाही म्हणून. पण आज तीच मुलगी माझ्यासमोर अन्नाचा अपमान करत होती. मला नको आहे खायला असं म्हणत होती. पण आता काय करणार, जाऊ दे. एवढं बोलून अर्णव हा तिकडनं जात असतो आणि जाता जाता काय म्हणतो, आता मी सुद्धा दिवसभर उपाशीच राहणार. त्याबरोबर आता ईश्वरी लगेचच अर्णवला मागून हाक मारते आणि म्हणते, अर्णव सर थांबा. अर्णव थांबतो तर ईश्वरी म्हणत असते, खाऊया आपण, दोघं मिळून खाऊया. तुम्हाला गोळ्या खायच्या आहेत ना, हाताला लागलंय तुमच्या, चला. मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं एकत्र छान पद्धतीने बेडवरती बसतात आणि जेवण जेवत असतात. बेडवरती जेवताना अर्णवला रोमॅन्टिक डेट दिसत असते. त्याला असं वाटत असतं की वा, आपण डेटवरती आलो आहे आणि वातावरण असं एवढं सुंदर आहे आणि आपण मिस इंदोरच्या हातून खातोय. तो हे स्वप्न बघत असताना ईश्वरी म्हणते, आता खालसुद्धा का फक्त स्वप्नच बघाल? त्यावर अर्णव म्हणतो, नाही, खातच होतो. आणि मग आता ईश्वरी व अर्णव हे दोघंजणं एकत्र छान एका ताटात जेवतात. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते. ईश्वरी सकाळ सकाळ अंघोळ वगैरे करायला उठते तर अर्णव तिच्या आधी उठून अंघोळ वगैरे करून रेडी असतो. ईश्वरी म्हणते, तुम्ही काय करताय? त्यावर अर्णव म्हणतो, तुला आज मंदिरात जायचं आहे ना तुळजाभवानीच्या, तर मी तुला घेऊन जाईन. ईश्वरी सांगते, नाही नको, मला अनवाणी जायचं आहे. अर्णव म्हणतो, मी सुद्धा तुझ्याबरोबर येईन अनवाणी. आणि मग आता ईश्वरी व अर्णव दोघंही अनवाणी जायला निघालेले असतात. अर्णव ईश्वरीसाठी सगळे त्रास, सगळे चटके सोसत असतो, पण ईश्वरीचे पाय मात्र आता खूप भाजत चाललेले असतात. मग अर्णव एक बिस्लरीची मोठीच्या मोठी बाटली घेतो आणि ईश्वरी ज्या ज्या रस्त्यावरून चालत असते त्या सर्व रस्त्यावरती पाणी ओततो आणि त्या पाण्यावरून तो ईश्वरीला चालायला लावतो. आता हे सगळं बघून ईश्वरीला सुद्धा छान वाटत असतं थोडंसं. त्यानंतर मग आता वेळ आलेली असते ती म्हणजे गाभाऱ्यात येऊन पूजा करण्याची. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ईश्वरी अर्णवला व्यवसायात लॉस येऊ नये किंवा त्याच्या आरोग्याला कोणती हानी होऊ नये यासाठी प्रार्थना करते. आणि त्यानंतर आता गुरुजी म्हणतात, पूजा पूर्ण झाली, आता तुम्ही दोघांनीही जोडीने मंदिराला 7 प्रदक्षिणा घाला. त्याच्यानंतर मग तुम्हाला जे हवं ते इथे येऊन मागा. ईश्वरी आणि अर्णव गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे प्रदक्षिणा घालत असतात. तर हे सर्व वल्लरी आणि लावण्या बघत असतात. तर लावण्य म्हणत असते, बघितलं मामी, तुम्ही करायला काय जाता नेहमी आणि होतं काय ते. अहो आतासुद्धा तुम्ही ईश्वरी आणि अर्णव यांनी एकमेकापासून लांब राहावं यासाठी एवढे प्रयत्न केले होते, पण त्याचा उपयोग शेवटी फक्त झिरो झाला, काहीच झालेलं नाही आहे. अहो बघताय ना, उलट AR त्या मिडल क्लास मुलीच्या किती जवळजवळ करतोय ते. अहो आजपर्यंत माणूस मरत असेल तर ARने कधी त्याला पाणी विचारलं नाही, आणि आज तोच AR एका मुलीच्या, मिडल क्लास मुलीच्या रस्त्यावरती असं पाणी टाकत चाललाय. विचार करा ना, काय वाटेल लोकांना, विचार करा. जाऊ दे, माझं ना चुकलंच, मी तुमच्यावरती विश्वासच ठेवायला नको होता, उगाच तुमचं ऐकलं. वल्लरी म्हणते, ए लावण्या, तू प्रत्येक गोष्टीत मलाच का ब्लेम करतेस ग? तुझी हिंमत कशी होते मला ब्लेम करायची? तू काय केलंस? मला काही जे सुचलं ते मी केलं तरी, पण तुझं काय? तू काय केलंयस? बोल ना, आता गप्प कायस? स्वतःला जर काही करता येत नसेल ना तर दुसऱ्याला सुनवायचं नसतं, समजलं तुला? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.